नवी मुंबईतल्या पुनर्विकासावरून सध्या शिवसेना आणि भाजपा परत एकदा समोर आले असून गरज पडल्यास गणेश नाईकांच्या घरावरती आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा शिवसेनेने दिलेला आहे. आपल्यावर या ठिकाणी भाजपाचे सभागृह नेते सागर नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, तुम्ही क्लस्टर योजनेला विरोध केलाय असा सेनेचा आरोप आहे आणि मोर्चा करणार आहे तुमच्या विरोधामध्ये. या ठिकाणी या शहराच्या दृष्टीने जो भविष्याच्या दृष्टीने आम्हाला विचार करायला लागतो. कारण की आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं नेतृत्व या शहरावरती आहे आणि आमचं नेतृत्व हे बेजबाबदार आणि बेकाळजीपणाचं नाही, निष्काळजीपणाचं नाही आहे. आम्ही या शहराची काळजी घेतो. या शहरावरती घेतलेला प्रत्येक निर्णयाचा पुरोगामी पुढे जाऊन काय परिणाम होईल त्याचा आम्ही अभ्यास करतो आणि त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेत असतो. आता काही UDCPRच्या माध्यमातून जो नागरिकांच्या दृष्टीने चांगला नाही आहे, त्यामध्ये फक्त FSI वाढीच्या दृष्टीने काम केलेलं आहे. FSI वाढीचा जो फायदा आहे, तो बिल्डरला जातो. त्यामुळे फक्त नागरिकांना घरं भेटावी याचा फक्त समोर दिखावा दाखवून, समोर मुखवटा दाखवून, त्याच्या मागून काहीतरी बिल्डरांना फायदा करून घेण्याचा एक षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे. यामध्ये प्रथम आपल्या शहराची कॅपॅसिटी, लोकसंख्या किती आपण भार सहन करू शकतो. ट्रॅफिक वाढलेली आहे. त्या ठिकाणी घरातून गेटमधून घुसल्या ट्रॅफिकमध्ये घुसण्याची इच्छा कोणाची आहे का? असं या ठिकाणी दिसून येते. आणि यामुळे एक सगळा अभ्यासपूर्वक आम्ही राज्य शासनाला त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी की या बाबतीचा पुनर्विचार व्हायला पाहिजे. अशा प्रकारची क्लस्टर योजना सरसकट सर्वत्र लागू केली, तर या शहरामध्ये राहण्यालायक हे शहर राहणारच नाहीये. आणि असा आम्ही भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी त्याचा पुनर्विचार व्हावा. आता तो फक्त विरोधाला विरोध नाही, तर त्याचा अभ्यासपूर्वक. कारण की आत्ताच वीज वीज खंडित होत आहेत. पाण्याची अपुरी सुविधा आहे, सिवरेज लाईन अपुरे आहेत, गार्डन अपुरे आहेत, शाळा अपुऱ्या आहेत आणि पुढे आता लोकसंख्या या क्लस्टरमुळे अधिक वाढून सगळ्या सोयी-सुविधांवर ताण पडणार आहे. त्या सोयी-सुविधा लोकांच्या आहेत आणि या लोकांच्या सोयी-सुविधा चोरण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होत आहे आणि यामुळे त्याचा पुनर्विचार व्हावा आणि त्याचा स्थितीनिष्ठ त्याचा अभ्यासपूर्व असं आम्ही प्रतिनिधित्व राज्य शासनाकडे करणार आहोत. सर, तुम्ही येत्या महासभामध्ये तसा प्रस्ताव आणलेला आहे. आपण काय बदल सुचवलेला आहे? आम्ही सांगितलं की ज्या ठिकाणी क्लस्टर हा एक ॲक्टमध्ये देखील आहे, अत्यंत दाटीवाटीचं क्षेत्र असेल आणि त्या ठिकाणी जर ते दाटीवाटीचं क्षेत्र आपल्याला प्लॅन म्हणून आणायचं असेल तर इन्सेंटिव्ह म्हणून त्या ठिकाणी जास्त FSI दिला जातो. पण इथे प्लॅन्ड एरिया आहे, जिथे दाटीवाटीचं क्षेत्र नाही, रस्ते अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी जर फक्त FSI जास्त भेटावा आणि त्यासाठी जर क्लस्टर आणत असेल तर त्याला ठाम विरोध त्या ठिकाणी असणार आहे. जिथे जर इथेच लोकसंख्या जास्त वाढली तर इतर ठिकाणीची कॅरिंग कॅपॅसिटी जिकडे खरंच आवश्यकता आहे, तिकडे क्लस्टर योजना किंवा तिकडे विकास त्या ठिकाणी करता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे क्षेत्र निवडताना प्रायोरिटी त्या ठिकाणी कुठल्या दिलं पाहिजे. रिडेव्हलपमेंट करू शकतो आणि या ठिकाणी फक्त बिल्डरला जास्त फायदा व्हावा. त्यासाठी अशा प्रकारची योजना आणणं चुकीचं आहे. नक्कीच आपण पाहतो की स्वच्छ सुंदर नवी मुंबईमध्ये जर सरसकट क्लस्टर लागू केलं तर हे शहर बकाल होऊ शकतं. त्यामुळे नियमामध्ये बदल करून जिथं गरज असेल त्याच ठिकाणी क्लस्टर लागू करावा अशा प्रकारची मागणी आता भाजपच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई.